students, today we are going to learn and understand practice set 41 of chapter number 18 three-dimensional shapes from 6th standard mathematics. आपल्या चॅप्टरचे नाव आहे थ्री डायमेन्शनल शेप्स आणि या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 41 दिलेला आहे. त्यामध्ये काही शेप्स दिलेले आहेत आणि त्यांचे फेसेस, वर्टायसेस आणि एजेस आपल्याला सांगायचे आहेत. संपूर्ण टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेट 41 हा सगळ्यात इझिएस्ट सिम्पलेस्ट प्रॅक्टिस सेट आहे. तो आपण सॉल्व्ह करणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, 2D शेप्स, 3D शेप्स हे वर्ड्स तुम्ही ऐकलेच असतील. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल शेप्स आणि 3D म्हणजे 3 डायमेन्शनल शेप्स. तर या चॅप्टरमध्ये आपण 3 डायमेन्शनल शेप्स पाहणार आहोत. पण त्याही आधी आपण थोडक्यात समजून घेऊयात की 2D आणि 3D शेप्स म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फरक आहे आणि मग प्रॅक्टिस सेट 41 सॉल्व्ह करूयात. तर 2D शेप्स म्हणजेच 2 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय? इट कॅन बी डिफाईन्ड ॲज अ फ्लॅट फिगर असते और अ शेप दॅट हॅज 2 डायमेन्शन्स आणि या फिगरला 2 डायमेन्शन्स असतात, लेंथ आणि विड्थ. तर 3D शेप्स म्हणजे काय? तर या शेप्समध्ये लेंथ, विड्थ आणि हाईट असते, जसे की इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे. क्यूबमध्ये लेंथ असते, विड्थ असते, हाईट असते. रेक्टँग्युलर प्रिझम आहे हा. त्यानंतर स्पेअर, कोन, सिलेंडर. तर हे 3D शेप्स आहेत. आता डिफरन्स पाहूयात. 2D शेप्स, इट इज अ फ्लॅट प्लेन फिगर. जसं की इथे आपल्याला दिसत आहे, हा रेक्टँगल आहे, हा फ्लॅट प्लेन फिगर आपल्याला दिसत आहे. तर 3D शेप्स, इट इज अ सॉलिड फिगर. आता इथे या फिगर्स पहा, कशा फिगर्स आहेत? सॉलिड फिगर्स आहेत. 2D शेप हॅज 2 डायमेन्शन्स, लेंथ अँड विड्थ. और 3D shape has 3 dimensions, length, width and height. 2D shape does not have any thickness. तुम्हाला इथे रेक्टँगलमध्ये थिकनेस दिसतोय का? तर नाही, हा एक फ्लॅट प्लेन शेप आहे. तर 3D शेपमध्ये थिकनेस किंवा डेप्थ असते. इथे या पिक्चरमध्ये पहा, या शेपमध्ये पहा, थिकनेस आपल्याला दिसत आहे, डेप्थ दिसत आहे, राईट? तर हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल हे 2D शेप्सचे एक्झाम्पल्स आहेत. तर 3D शेप्सचे एक्झाम्पल्स काय काय आहेत? क्यूब, क्यूबॉइड, कोन, स्पिअर. आता कोणत्याही शेपची प्रॉपर्टी असते, जसे की तुम्हाला माहित आहे रेक्टँगलमध्ये लेंथ असते, ब्रेड्थ असते. आता इथे हा क्यूब आहे. या क्यूबच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत, जसे की फेस, एज, वर्टायसेस. क्यूबमध्ये किती फेसेस असतात? फेस म्हणजे सरफेस सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. किती फेसेस असतात, एजेस किती आहेत क्यूबचे, त्यानंतर वर्टायसेस किती आहेत. तर हे सगळे आपल्याला या लेसनमध्ये शिकायचे आहे. क्यूबचे बेस्ट एक्झाम्पल डाईस. स्नेक अँड लॅडरच्या गेममध्ये अशा प्रकारची डाईस असते. हे बेस्ट एक्झाम्पल आहे क्यूबचे. आता फेस म्हणजे काय? फेस म्हणजे अ फ्लॅट सरफेस. आता इथे या क्यूबमध्ये किती फ्लॅट सरफेसेस तुम्हाला दिसत आहेत? हे पहा, हा फर्स्ट सरफेस झाला, हा फ्लॅट प्लेन सरफेस. त्यानंतर हा वरचा, हा एक सरफेस आहे. त्यानंतर हा आहे आणि याच्या 3च्या समोर या साईडला हा एक सरफेस आहे, राईट? 4. आणि मग या 1च्या अपोजिट साईडला, मागच्या साईडला एक सरफेस 5 आणि इथे खाली 6. सो क्यूबला किती फ्लॅट सरफेस आहेत और किती फेसेस आहेत? तर 6 फेसेस आहेत. हे पहा, हे डाईस आहे. डाईसचे हे आपल्याला 3 फेसेस दिसत आहेत. हा फर्स्ट फेस, सेकंड फेस, थर्ड फेस. आता याच्याच या साईडला, अपोजिट साईडला इथे एक फेस आहे. सो 4th, देन इथे खाली 5th, त्यानंतर इथे हा मागचा, याच्या मागचा 6th फेस. तुम्ही तुमचं डाईस घ्यायचं आहे गेमचं आणि पाहायचे आहे की किती फेसेस आहेत, राईट? सो 6 फेसेस असतात क्यूबला. आता एजेस पाहूयात. एज म्हणजे काय? द लाईन वेअर 2 फेसेस मीट. अशी लाईन की जी 2 फेसेसला जॉईन करते. आता इथे या क्यूबमध्ये हा एक फेस आहे आणि हा एक फेस. आपण कलर करूया. हे पहा, हे 2 फेसेस आहेत आणि या दोन्ही फेसेसला जॉईन करणारी लाईन कोणती आहे? तर हे पहा, ही लाईन आपण ड्रॉ करूयात. ही लाईन काय करते? या दोन्ही फेसेसला जॉईन करत आहे, राईट? सो या लाईनला काय म्हणतात? एज म्हणतात. हा एक फेस आहे आणि इथे हा वरचा एक फेस आहे. या दोन्ही फेसला जॉईन करणारी कोणती लाईन आहे? तर हे पहा, ही लाईन आहे. या लाईनमुळे हे दोन्ही फेसेस जॉईंट झालेले आहेत. सो ही झाली एज. मग असे क्यूबमध्ये किती एजेस आहेत? चला आपण पाहूयात. ही फर्स्ट एज 1, 2, 3,
फोर एजेस झाल्या. नंतर या साईडच्या 5, 6, 7. आता वरच्या साईडच्या पाहूयात 8, 9. आता इकडे 10, 11 and 12. सो टोटल 12 एजेस असतात क्यूबमध्ये. आता वर्टायसेस म्हणजे काय ते पाहूयात. एक असतो तो वर्टेक्स असतो आणि मेनी असतात ते वर्टायसेस असतात. सो वर्टेक्स म्हणजे काय, वेअर 2 or more साइड्स मीट. एजेस म्हणजे काय, जिथे 2 सरफेस जॉईन होतात त्याला एज म्हणतात. आणि वर्टायसेस म्हणजे काय, जिथे 2 साइड्स और एजेस मीट होतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. म्हणजे हा इथला कोपऱ्यातला. आता इथे पहा, इथे किती एजेस जॉईंट होत आहेत, तर ही 1, 2 आणि 3. तर या कॉर्नरला इथे याला काय म्हणणार, वर्टेक्स म्हणणार. डिटेलमध्ये पाहूयात आपण. हे पहा, हा फर्स्ट वर्टेक्स 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. तर टोटल क्यूबमध्ये किती वर्टायसेस आहेत, तर 8 वर्टायसेस आहेत. सो अ क्यूब हॅज 12 एजेस, 6 flat surfaces or faces and 8 vertices. Now let us solve practice set 41. Write the number of faces, edges and vertices of each shape in the table. आता इथे या टेबलमध्ये हे शेप्स दिलेले आहेत, यांचे फेसेस, वर्टायसेस आणि एजेस आपल्याला सांगायचे आहेत. सो तुम्हाला आता कळलेलं असणार आहे फेसेस म्हणजे काय, वर्टायसेस म्हणजे काय आणि एजेस म्हणजे काय. सो फर्स्ट शेप दिलेला आहे सिलेंडर. आता पाहूयात सिलेंडरमध्ये किती फेसेस आहेत, किती एजेस आहेत आणि किती वर्टायसेस आहेत. सिलेंडर शेपचे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे घरामध्ये असलेला तुपाचा डबा अशा प्रकारचा असतो काहीसा, किंवा इतर जे डबे असतात पिठाचे किंवा इतर धान्यांचे डबे अशा प्रकारचे असतात. तर या डब्यांमध्ये तुम्ही पाहायचे आहे की किती फेसेस आहेत. तर तुम्हाला लक्षात येणार आहे, हा वरचा फर्स्ट फेस, त्यानंतर खाली असतो बॉटमला तो सेकंड फेस, आणि इथे हा जो असतो कर्व जो असतो तो झाला थर्ड फेस. हे पहा, हा कर्व फेस आहे की नाही, तो हा झाला थर्ड फेस. सो इथे आपण राईट करूया, टोटल 3 फेसेस आहेत. 1 कर्व्ड, 1 हा कर्व फेस आणि 2 फ्लॅट. हे जे वरचे आहेत, हा फर्स्ट आणि हा सेकंड, हा फ्लॅट सरफेस और फेस झाला. आता एजेस पाहूयात आपण, किती एजेस आहेत. सो एजेस म्हणजे काय, जिथे 2 फेसेस जॉईंट होतात त्याला एज असे म्हणतात. तर 2 फेसेस कुठे जॉईंट होत आहेत, हे पहा, इथे हा फेस आहे आणि नेक्स्ट हा फेस आहे. या दोन्ही फेसला जॉईन करणारी लाईन कोणती आहे, तर ही आहे लाईन. सो ही झाली फर्स्ट एज. आता सेकंड एज कोणती, तर हा एक फेस आणि हा खालचा आणि त्याला जॉईंट करणारी ही लाईन, ही झाली सेकंड एज. सो सिलेंडरमध्ये टोटल 2 एजेस असतात, 2 सर्क्युलर एजेस. आता वर्टायसेस, सिलेंडरमध्ये तुम्हाला कुठे वर्टेक्स दिसतोय का, तर नाही. सो इथे आपण राईट करूयात 0 वर्टेक्स. आणि या टेबलमध्ये आन्सर राईट करूयात. सिलेंडरमध्ये फेसेस किती आपण पाहिले, 3, टोटल 3 फेसेस, 1 कर्व्ड अँड 2 फ्लॅट. वर्टेक्स 0 आणि एजेस 2 सर्क्युलर एजेस. ही वरची फर्स्ट सर्क्युलर एज आणि ही खालची सेकंड सर्क्युलर एज. नेक्स्ट शेप आहे कोन शेपची आईस्क्रीम असते, हे पहा. त्यानंतर बर्थडे कॅप. तर पाहूयात आपण या कोन शेपमध्ये किती फेसेस, किती एजेस आणि किती वर्टायसेस आहेत. सो या कोन शेपमध्ये किती फेसेस तुम्हाला दिसत आहेत. सो हा आहे 1 कर्व्ड फेस आणि इथला हा खालचा 1 फ्लॅट फेस. सो टोटल 2 फेसेस, 1 कर्व्ड अँड 1 फ्लॅट. एजेस किती आहेत, 2 फेसेसला जॉईन करणारी लाईन. सो ही आहे एज. आपण इथे ड्रॉ करून घेऊयात, ही एज आहे. सो टोटल 1 एज, 1 कर्व्ड एज. आणि वर्टायसेस, किती वर्टायसेस दिसत आहेत, तर हे पहा, इथे हा 1 वर्टेक्स आपल्याला दिसत आहे. सो इथे राईट करूयात ओनली 1 वर्टेक्स. चार्टमध्ये राईट करूयात आन्सर आपण. अ कोन हॅज 1 कर्व्ड अँड 1 फ्लॅट फेस and 1 vertex and how many edges, 1 circular edge. Now let us see next shape, pentagonal pyramid. आता pentagonal pyramid म्हणजे काय, तर इथे पहा, पेंट म्हणजे 5, ज्या शेपमध्ये 5 साइड्स असतात त्याला पेंटागॉन असे म्हणतात. हे तुम्ही शिकलेला आहात. इथे पहा, इथे हा जो खालचा बेस शेप इथे आपल्याला दिसत आहे, या शेपमध्ये किती साइड्स आहेत, तर 5 साइड्स आहेत. सो हा पेंटागॉन आहे. आणि इथे वरती या ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, हे पहा, त्या लाईन्स त्या एका इथल्या या पॉइंटला जाऊन मीट होत आहेत.
सो एक पिरॅमिड तयार होत आहे, म्हणून या शेपला काय म्हणतात, पेंटॅगोनल पिरॅमिड. नेक्स्ट शेप पहा, इथे हा हेक्झॅगॉन आहे. हेक्झॅगॉन म्हणजे ज्या शेपमध्ये 6 साइड्स असतात. हे पहा, इथे या खाली किती साइड्स दिसत आहेत, 6 साइड्स दिसत आहेत. आणि इथे या ज्या लाईन्स आहेत, या सगळ्या लाईन्स त्याच्या वरती एका पॉइंटला जाऊन मीट होत आहेत, म्हणजेच एक पिरॅमिड तयार होत आहे, म्हणून या शेपला काय म्हणतात, हेक्झॅगॉनल पिरॅमिड. आता हेक्झॅगॉनल प्रिझम. प्रिझम म्हणजे काय, तुम्ही इथे पाहताय, हा काय आहे, हेक्झॅगॉन आहे, आणि याच्याच अपोजिट साइडला इथे समोर दुसरा एक खाली हेक्झॅगॉन आहे, आणि या दोन्ही हेक्झॅगॉनला इथे या ज्या लाईन्स आहेत त्या मीट करतायत, राईट. सो अशा प्रकारच्या शेपला काय म्हणतात, प्रिझम, आणि 6 साइड्स आहेत म्हणून हेक्झॅगॉनल प्रिझम. आता इथे नेक्स्ट शेपचे काय नाव दिलेले आहे, पेंटॅगॉनल प्रिझम. आता इथे तुम्हाला पेंटॅगॉन दिसतोय का, हे पहा, इथे हा पेंटॅगॉन आहे, 5 साइड्स आहेत. सो इथे हा पेंटॅगॉन आहे, आणि याच्याच अपोजिट साइडला म्हणजे इकडे खाली हा सुद्धा पेंटॅगॉनच आहे, आणि या दोन्हीही पेंटॅगॉनला इथल्या या लाईन्स जॉईन करतायत, म्हणून याला पेंटॅगॉनल प्रिझम असे म्हणतात. इथे याला पिरॅमिड म्हणतात या शेप्सला. का बरं, कारण एका पॉइंटला जाऊन या सगळ्या लाईन्स मीट होत आहेत. पण या दोन शेप्समध्ये काय डिफरंट आहे, तर वर आणि खाली दोन्ही ठिकाणी सेम शेप्स आहेत, आणि त्या दोन्ही सेम शेप्सला काही लाईन्स मीट करतात, म्हणून त्याला प्रिझम असे म्हणतात. आता आपण पाहूयात पेंटॅगॉनल पिरॅमिड यामध्ये किती फेसेस, किती वर्टायसेस आणि किती एजेस आहेत. सो इथे हा काय आहे, पेंटॅगॉन आहे, आणि फेसेस पाहूयात आपण. हा फर्स्ट फेस पेंटॅगॉनचा, त्यानंतर सेकंड फेस, थर्ड फेस, फोर्थ, आणि इकडचा 5th, आणि खाली जो आहे बेसचा तो झाला 6th. सो इथे किती फेसेस आहेत, 6 फेसेस आहेत पिरॅमिडमध्ये, या पेंटॅगॉनल पिरॅमिडमध्ये. आता एजेस किती आहेत ते पाहूयात आपण. सो इथे ही एक एज, 2, 3, 4 अँड 5. सो पेंटॅगॉनच्या ज्या खालचा बेस जो फेस आहे तिथे 5 साइड्स असतात, ते आपल्याला माहित आहे. आणि आता या वरच्या एजेस मोजूयात आपण. 5, त्यानंतर 6, 7, 8, 9 अँड 10. सो किती एजेस आहेत टोटल, 10. वर्टायसेस पाहूयात किती आहेत. सो 1, 2, 3, 4, 5, आणि हा वरचा 6. सो टोटल 6 वर्टायसेस आहेत. टेबलमध्ये राईट करून घेऊयात आपण आन्सर्स. पेंटॅगॉनल पिरॅमिडमध्ये 6 फेसेस आहेत, 6 वर्टायसेस आहेत, आणि 10 एजेस आहेत. आता पाहूयात हेक्झॅगॉनल पिरॅमिडमध्ये किती फेसेस, किती एजेस आणि किती वर्टायसेस आहेत. सो हा आहे हेक्झॅगॉनल पिरॅमिड. इथे खाली पहा 6 साइड्स आहेत, खाली बेसला हेक्झॅगॉन आहे, आणि वरती या पॉइंटला या सगळ्या वर्टायसेसमधून ज्या लाईन्स जात आहेत त्या या पॉइंटला मीट होत आहेत. सो हा फर्स्ट फेस, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, आणि हा खालचा जो बेस फेस आहे हेक्झॅगॉनचा तो 7th. सो किती फेसेस आहेत, 7 फेसेस आहेत. एजेस पाहूयात आता आपण किती एजेस आहेत. तुम्हाला तर माहित आहे हेक्झॅगॉनमध्ये किती साइड असतात, तर 6 साइड असतात. सो त्या 6 एजेस आपण काउंट करूयात, आणि ही वरची 7, 8, 9, 10, 11, 12. सो टोटल 12 एजेस. आता वर्टायसेस पाहूयात आपण. हा 1, देन 2, 3, 4, 5, 6, आणि इथे हा टॉपचा 7. सो टोटल 7 वर्टायसेस. टेबलमध्ये आन्सर राईट करून घेऊयात. सो हेक्झॅगॉनल पिरॅमिडमध्ये 7 फेसेस, 7 वर्टायसेस आणि 12 एजेस आहेत. आता हेक्झॅगॉनल प्रिझम पाहूयात. सो हा आहे हेक्झॅगॉनल प्रिझम. त्याचा हा फर्स्ट फेस, त्यानंतर हा बॉटमचा खालचा सेकंड फेस, त्यानंतर थर्ड, फोर्थ, मग या साईडचा हा 5th लिखला, हा 5th, त्यानंतर 6th, फ्रंटचा 7th, आणि इकडचा 8th. सो 8 फेसेस आहेत. एजेस किती आहेत ते पाहूयात आता आपण या प्रिझममध्ये, हेक्झॅगॉनल प्रिझममध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6. सो हे वरचे 6 आणि खालचे 7, 8, 9, 10, 11, 12. सो या झाल्या 12 एजेस. आणि इथे या ज्या वर जात आहेत या दोन्ही हेक्झॅगॉनला जॉईंट करणाऱ्या त्या पण आपल्याला काउंट कराव्या लागतील. सो 12 नंतर ना
ही झाली 13, 14, 15, 16, 17 आणि 18. सो टोटल 18 एजेस आहेत. वर्टायसेस पाहूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6 हे वरचे 6 वर्टायसेस, खाली सुद्धा 6. सो 6 + 6 झाले 12 वर्टायसेस. सो टोटल 12 वर्टायसेस आहेत. टेबलमध्ये आन्सर राईट करूयात आपण. तो हेक्झॅगोनल प्रिझम मध्ये 8 फेसेस आहेत, 12 वर्टायसेस आहेत आणि एजेस किती आहेत तर 18 एजेस आहेत. पेंटागोनल प्रिझम मध्ये पाहूयात आता आपण किती फेसेस, किती एजेस आणि किती वर्टायसेस आहेत. सो हा आहे पेंटागोनल प्रिझम. हा फर्स्ट फेस, खालचा सेकंड, त्यानंतर इकडचा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ, इकडचा सिक्स्थ आणि हा फ्रंटचा 7. सो टोटल 7 फेसेस आहेत. एजेस पाहूयात आता आपण. सो 1, 2, 3, 4, 5 वरचे 5 एजेस झाल्या, खालच्या 5, 6, 7, 8, 9, 10. सो 5 + 5 10 एजेस. आणि या आता जॉईंट करणाऱ्या ज्या एजेस आहेत त्या काउंट करूयात. सो 11, 12, 13, 14, 15. सो टोटल 15 एजेस आहेत. वर्टायसेस पाहूयात आता आपण. 1, 2, 3, 4, 5 वरच्या 5 आणि खालचे 5. सो टोटल किती झाले 10 वर्टायसेस झाले. राईट करूया टेबलमध्ये आता आपण आन्सर. 7 फेसेस, 10 वर्टायसेस आणि 15 एजेस. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.